अध्याय 16 श्री गणेशाय नम. विनवी शिष्य नामांकित सिद्धयोग्या ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनी. शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी पुढील कथा वर्तली कैसी विस्तारुनी सांगपा. ऐकोनी शिष्याची वाणी संतोषी झाले सिद्धमुनी. धन्य धन्य शिरोमणी गुरुभक्ता नामधारका. अविद्या माया सुषुप्तीत निजले होते माझे चित्त तुझ लागी झाले जागृत. ज्ञानज्योती उदय मज तुची माझा प्राण सखा. एक शिष्या नामधारका तुझ करिता जोडलो सुखा. गुरुचरित्र आठविले अज्ञान तिमिर जनती पिडोनिया आले कष्टत. सुधामृत सागरांत त्वा मातेत लोटिले. त्वा केले उपकारासी संतुष्ट झालो मानसी. पुत्र पौत्री तू नांदसी दैन्य नाही तुझे घरा. गुरु कृपेचा तू बाळक तुझ मानिती सकळ लोक. संदेह न धरिता घे का भाक अष्ट ऐश्वर्य नांदतसी. गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारुन. श्री गुरु राहिले गौप्य गुण वैजेश्वर सन्निधानी. समस्त तीर्थ शिष्यांशी स्वामी निरोपली परेसी. होतो आपण गुरुमूर्तीपासी सेवा करुण अनुक्रमे. संवत्सर एक तयास्थानी अंबा आरोग्य भवानी होते. श्री गुरु गौप्य होऊनी स्थान बरवे मनोहर असता तेथे वर्तमानी. आला ब्राह्मण एक मुनी श्री गुरु ते देखुनी नमन केले भक्तिभावे. माता ठेवणी चरणावरी श्रोते करी परोपरी. स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी. बुडालो तप करीतो बहुदिवस स्थिर नव्हेची माझे मानस. याची कारणे ज्ञानस न दिसे मार्ग आम्हासी. ज्ञाना विने तपास वृता होती सायस. तुम्हा देखता मानस संतोषले स्वामिया. गुरुसेवा बहुत दिवस केली नाही सायास. या कारणे मानस स्थिर नव्हे स्वामिया. तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी. उपदेश करावा आम्हासी ज्ञान होईल त्वरित मज. ऐकून मुनींचे वचन श्री गुरु पुसती हासून पावलासी केवी मुनिमा. गुरु विने सांग मज ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती. मुनींच्या डोळा अश्रू येती दुःखे दाटला अमित चित्ती. एके स्वामी गुरुराया गुरु होता आपणासी एक. अतिनिष्ठुर त्याचे वाक्य माते गांजले अनेक. कृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्राध्ययन. तर्क भाष्यादी व्याकरण म्हणे तुझ अंतकरण स्थिर नव्हे अद्यापि. म्हणून सांगे अनिक काही आपुले मन स्थिर नाही. न ऐके त्यांचे वाक्य काही अनिक कोपे मजवारी. या कारणे बहुदिवसी होतो तया गुरुपासी. बोले माते निष्ठुरेसी कोपोनी आलो तयावरी. एकोणी तयांचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती. कैसा ब्राह्मण आत्मघातकी तू होसी. एखादा मूर्ख आपुले करी मळ विसर्जी देहावरी. आपुले दृष्ट ऐसे परे म्हणून सांगे सकळीक. तैसा तुझे अंतकरण आपुले नासिक छेदून पुढल्या ते अपशकुन करणार होसी तूच एक. न विचारसे आपुले गुण तू ते होय कैचे ज्ञान. गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी परियसा. आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करीसी हर्ष. ज्ञान कैचे होय मानस स्थिर केवी होय असता. आता जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानू. गुरु असता कामधेनू तेजून आलासी अम्मापासी. गुरुद्रोही जो का नर त्यासी नाही इह पर. ज्ञान कैचे होय सादर तया दिवांद नरासी. जो जाणे गुरुची सोय वेदशास्त्रादी त्वरित होय तो सर्वज्ञ शीघ्र होय. गुरु संतुष्ट होताची संतोष होता श्री गुरुसी. शास्त्रादी त्वरित होय तो सर्वज्ञ शीघ्र होय. गुरु संतुष्ट होताची संतोष होता श्री गुरुसी. अष्टसिद्धी त्याच्या दासी क्षणा न लागता परियसी. वेदशास्त्र तया साध्य ऐसे. ऐकुनी गुरु आणि माता ठेवी त्यांचे चरणी. विनवी तसे कर जोडुनी करुणा वचने करुणिया. जय जयाजी जगद्गुरु श्री निर्गुण तुची निर्वा कारुण्यान सागरू. अपरंपारू उद्धारावे आपणांते. अज्ञान माया वेष्टुनी नेनो गुरु असे कवनी. सांगा स्वामी प्रकाशुने ज्ञान होय आपणासी. कैसा गुरु ओळखावा कवने परी असे. सेवा प्रकाशोनी सांग देवा. विश्ववंद्या गुरुमूर्ती जैने माझे मन स्थिर होवनिया ओळखी. श्री गुरु ऐसा करणे उपकारो म्हणून चरणी लागला. करुणा वचन ऐकुनी श्री गुरु म्हणते एके मुनी तू ते सांगेन विस्तारुनी. गुरु सेवा विधान श्री गुरु म्हणते एके मुनी. गुरु म्हणजे जनकजननी उपदेश करता आहे कोणी. तोची जाणावा परमगुरु. गुरु हरिहर विरींची जाण स्वरूपे तोची. नारायण मन करुणी निर्वाण. सेवा करावी भक्तीने एक इतर कथा एक. सांगेन ते तत्पर एक. आदिपूर्वी असे देख गुरुसेवा भक्तिभावे. द्वारावती तीर्थपरेसी विप्र एक धौम्य ऋषी.
तिघे शिष्य होते, त्यासी वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ, दुसरा वैद केवळ, तिसरा उपमन्यू बाळ. सेवा करीती विद्ये लागी, पूर्वी गुरुची ऐसी रीती, शिष्या करवी सेवा घेती. अंतकरण त्याचे पाहती, कैसे निर्वाण शिष्याचे पाहून या अंतकरण असे भक्ती निर्वाण. कृपा करीती ताक्षण, मन कामना पुरविती. ऐसा धम्य ऋषी भला, तया अरुणी पांचाळा. एके दिवशी निरोप दिला, एक द्विजा एक चित्ते शिष्यासी म्हणे, धम्य मुनी आजी त्वा जावनी राणी. वृत्तीसी न्यावे तडाग पाणी, जमवरी भूमी तृप्त होय असे वृत्ती तळे खाली. तेथे पेरिले असे साळी, उदक नेऊनी तेथे घाली. शीघ्र म्हणे शिष्यासी, ऐसा गुरुनिरूप होता. गेला शिष्य धावता, झाला तटाका ते पाहता. कालवा थोर वाहातसे, जेथे उदक असे वाहात. ती दरारा गर्जत, वृत्तीभूमी असे उन्नत. उदक केवी चढताहे, म्हणे आता काय करू. कोवती आता माते गुरु, उदक जातसे दरारू. केवी बांधू म्हणतसे आणूनिया, शिळा दगड बांधिता. उदकाड पाणी जातसे धडाड, जाती पाषाण वाहुनिया. प्रयत्न करी नाना परी, काही केल्यान चढे वारी. म्हणे देवा श्री गुरुहरी, काय करू म्हणतसे. मग आपण मनी विचारी, गुरूंचे शती न चढे वारी. प्राण तेजून निर्धारी, गुरूंचे वृत्ती निमित्त. निश्चय करुणी मानसी, मनी ध्यात श्री गुरुसी. म्हणे काय आता उपाय असी, अजुनी प्रयत्न करावा. उदकाच्या प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहात. आपण आड पडो म्हणत निर्धारले ते वेळी. हाती दरडी धरी दृढे, पाय ठेवी दुसरीकडे. झाला आपण उदकाड, मनी श्री गुरु ध्यातसे. ऐसा शिष्य शिरोमणी, निवारण करीत क्षणी. वृत्तीकडे गेले पाणी, प्रवाहाचे अर्धे पाणी जैसे तैसे. वाहतसे नित्य सरीसे, तयामध्ये शिष्य कैसे. बुडले अंग आपुले, ऐसा शिष्य तया स्थानी. बुडला असे प्रवाह पाणी, गुरूंची वृत्ती झाली धनी. उदके पूर्ण पर्येसा, त्याचा गुरु धम्य मनी. विचार करी अंतकरणी, दिवस गेला अस्तमानी. अद्यापि शिष्य नयेची, ऐसे मनी विचारित. गेला आपण वृत्तीत, झाले असे उदक बहुत. संतोषला बहुमुनी, न देखे शिष्य तये वेळी. म्हणून मारितसे आरोळी, किंवा भक्षिले व्याघ्रव्याळी. कोठे आहेसी म्हणतसे, ऐसे मनी विचारित. उंच स्वरे बोभाटत, अरे शिष्य ऐसे म्हणत. प्रेमभावे बोलावी, येणे परे करुणा वचनी. पाचारितसे धम्य मुनी, शब्द पडे शिष्य कानी. मग तेथोनिया निघाला येवोनिया श्री गुरुशी. नमन केले भावेसी, धम्य मुनी महाऋषी. आलिंगुनिया आश्वासल्या, वर दिदला तये वेळी. एक शिष्यास स्तोमोळी, कृते सकळ विद्या आली. वेदशास्त्रा दिव्या कारण, ऐसे म्हणता तक्षणी. झाला विद्यावंत ज्ञानी, लागतसे गुरुचरणी. भक्ती भावे करुणिया, कृपानिधी धम्य मुनी. आपल्या आश्रमात नेऊनी, निरोप दिदला संत. विवाह आता करी म्हणे, निरोप घेऊनी शिष्यराना. गेला आपुल्या सोस्थाना, अनेक शिष्य दोघे जना. होते तया गुरुजवळी, दुसरा शिष्य बैददाना. गुरुची करी शुश्रूषणा, त्याचे पाहावे अंतकरणा. धम्य गुरु म्हणतसे, धम्य म्हणे शिष्यासी. सांगेन एक तुझसे, तुवा जाऊन अहर्निशे. वृत्ती आमुची रक्षावी, रक्षणीया वृत्तीसी. आणावे धान्य घरासी, म्हणता शिष्य अतिहर्षी. गेला तया वृत्तीकडे, वृत्ती पिके जोवरी. अहोरात्री कष्ट करी, रात्र होता ते अवसरी. आला आपुल्या गुरुपाशी, सांगता झाला श्रीगुरुशी. म्हणे वृत्ती भरली राशी, आता आणावया घरासी. काय निरोप म्हणते. मग म्हणे धम्य मुनी, वारे शिष्या शिरोमणी. कष्ट केले बहुराणी, आता धान्य आणावे. म्हणून देती एक गाडा, तया जुंपोनिया रेडा. येणे परी घेऊनी गाडा, आला सीताजवळी. दोन खंडी साळीसी, भरली शिष्य गाडी असी. एकीकडे रेडी असी, जुंपोनी ओढी आपण देखा. रेडा चाले शीघ्रेसी, न ओढवे तया सरसी. मग आपुले कंठासी, बांधिता झाला जु देखा. सत्रांनी तया सरसी, चालता झाला मार्गासी. रेडा रुतला चिखलासी, आपले बळ ओढी तसे. चिखली रुतला रेडा, म्हणून चिंता करी बहुमनी. आपण ओढी सत्रांनी, गळा फास पडे तैसा. सोडून या रेड्यासी, काढिला गाडा बाह्य प्रदेशी. ओढिता आपण गळा,
फासी पडोनी प्राण तेजू पाहे. इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला धम्य मुनी. त्या शिष्या ते पाहुनी कृपा अधिक उपजली सोडोनी. या शिष्या ते आलिंगने करुणी बहु ते वर दिदला बहुमता ते. संपन्न तुची वेदशास्त्री वर देता तक्षणासी. सर्व विद्या आली तयासी. निरोप घेऊनी गेला घराशी. शिष्य वैद्य परियेसा. तिसरा शिष्य उपमनुजान सेवे विषयी बहुगण गुरुसेवा शुश्रूषण बहुकरी परियेसा. त्यासी बहुत आहार म्हणून विद्या नाही स्थिर. त्यासी विचारी गुरुवर काय उपाय करावा. त्यासी म्हणे धौम्य मुनी तू ते सांगेन एकेकानी. नित्य गोधने नेऊनी रक्षण करी वनामध्ये. ऐसे म्हणता तक्षणी नमन केले तयांचे चरणी. गुरे नेऊन या राणी ती चारिली बहुत दिवस. शुधा लागली आपणासी शीघ्र आणली घरासी. कोपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतोसी का. सविता जाय अस्तमानी तमवरी गुरे असो दे राणी. येणे परी प्रतिदिनी वर्तवाय तो म्हणतसे अंगी करोनी शिष्यराया. गुरे घेऊन या गेला वना. शुधाक्रांत होऊन या जाना. चिंतित असे श्री गुरुसी चरिती. गुरु नदी तिरी आपण तेथे स्नान करी. तयाजवळी घरे चारी असती. विप्राश्रम तेथे जाऊन या तया स्थानासी. भिक्षा मागुनी करी भोजनासी. मग रक्षी गोधनासी. प्रतिदिवशी या परी नित्य करी येणे परी रक्षणे. आणि गुरे घरी वर्तत असता निरंतरी. धौम्य मुनी पोसत असे. गुरु म्हणजे शिष्यासी तू नित्य गा उपवासी. तुझा देह दिसे पुष्टीसी कवन्या गुणे होतसे. ऐकुनी गुरूंचे वचन सांगे शिष्य उपमान्य. भिक्षा करुणी भोजन विप्रा घरी तेथे देखा. भोजन करुणी प्रतिदिवशी गुरे चारुणी. येतो निसे श्री गुरु म्हणती तयासी. आम्हा सांडुनी केवी भुक्ती. भिक्षा मागुनी प्रतिदिवशी आणुनी द्यावी घरासी. मागुती जावे गुरांपासी घेऊन यावे निशिकाळी. गुरु निरोपे रे दिवशी नेली गुरे रानासी. मागे भिक्षा नित्य जैसी दिदली ठेवून या घरात. घरी तयांचे भोजन कधी न हो परिपूर्ण. पुन्हा जेवणी आपण भिक्षा करुणी जेवी तसे. नित्य भिक्षा वेळ दोन्ही पाहिली देऊनी सदनी. दुसरी आपण भक्षणी काळ ऐसा खंडितसे. येणे परी क्वचित काळ वर्तता झाला महास्थूळ. एके दिवशी गुरुकृपाळ पोषतसे शिष्यांते. शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुली शुद्धाशमत. नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे. एक वेळ घराशी आणून देतो प्रतिदिवशी. दुसरी भिक्षा स्वयंसी करीतो भोजन आपण. ऐसे म्हणता धौम्यमयी त्या शिष्यावरी कोपुनी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणुनी घरी देई का. गुरु निरोपी येणे परी दोन्ही भिक्षा देऊनी घरी. कैसा शिष्य निर्धारी मनी क्लेश न करीचे. गुरेंसहित रानात असे शिष्य शुधाक्रांत. गोवत्सव होते स्तन पीत देखतसे तयासे. स्तन पीत वासरासी. उच्चिष्ट गळे संधीसी. वाया जातसे भूमीसी. म्हणून जवळ पै गेला आपण. असे शुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरून. या दोन्ही हात धरी उच्चिष्ट शिर देखा. ऐसे शिरपान करी तेने आपण उदर भरी. दोन्ही वेळा भिक्षा करी देतसे भावभक्तीने अधिक पुष्ट झाला आपण. म्हणे गुरु अवलोकन पाहो याचे शरीर रक्षण. कैसा स्थूळ होतसे मागुती पुसे तयासी. कवने रीती पुष्ट होसी सांगे आपुल्या वृत्तांतासी. उच्चिष्ट शिरपान करीतो ऐकुनी म्हणे शिष्यासी. मतिहीन होय उच्चिष्टेसी. दोष असे बहुअसी भक्षु नको म्हणतसे. भक्षु नको म्हणे गुरु नित्य नाही तया हारू. दुसरे दिवशी शुद्धी तयेरू काय करू म्हणतसे. येणे परी गुरेंसहित जात होता रानांत. गळत होते शिरभोवत एका रुईच्या झाडासी. म्हणे बरवे असे शिर उच्चिष्ट नव्हे. निर्धार पान करू तृपोदर. म्हणून या तेथे बैसला. पाने तोडून या द्रोण करी. त्यामध्ये शिरभरी घेत होता घनीवरी. तव भरिले डोळ्यात तेने गेल्या दृष्टी दोन्ही. हिंडितसे रानोराणी गुरे न दिसती नयनी. म्हणून चिंता करीतसे कष्टताही अक्षहीन. चिंता करीतसे गोधन गुरे पहा जाता राना. पडला एके आडात पडोनिया आडात. चिंता करी अत्यंत गुरे गेली आता सत्य. गुरु बोलेल मज लागी पडला शिष्य तय स्थानी. दिवस गेला अस्तमानी. चिंता करी धौम्य मुनी अजुनी शिष्य नयेची. म्हणून गेला रानासी. देखे तेथे गोधनासी. शिष्य नाही म्हणून क्लेशी. दीर्घ सोरे पाचारी. पाचारिता धौम्य मुनी दोन्ही पडले शिष्यकानी. प्रत्युत्तर देता तक्षणी जवळी गेला कृपाळू. एकूण या वृत्तांत उपजय कृपा अत्यंत. अश्विनी देवस्तवी म्हणत
निरोप दिदला तयेवेळी गुरु निरोपे तयेवेळी अश्विने देवा ध्यायमनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला गुरु सन्मुख येवोनिया श्री गुरुशी नमन करी भक्तीसी स्तुती करी बहुवसी शिष्योत्तमा तयेवेळी संतोषणी धम्य मुनी तया शिष्या आलिंगिने मने शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसी प्रसन्न होऊनी शिष्यासी हस्तस्पर्श मस्तकेसी वेदशास्त्रे तक्षणसी आली या शिष्यासी गुरु म्हणे शिष्यासी जावे आपल्या घरासी विवाह करुणी सुखेसी नांदतासा म्हणतसे होईल तुझी बहुत कीर्ती शिष्य होती बहुजगती उत्तम नाम विख्याती शिष्य तुझा परियसी ते तोची तुझी या दक्षिणेसी अनिल कुंडले परियसी जिंकोनिया शिष्यासी कीर्तिवंत होईल जन्मे जय रायासी तोच करील उपदेशी मारविल सर्पांसी याग करुणी परियेसा तो उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जन्मे जयाते प्रेरून समस्त सर्प मारविले ख्याती झाली त्रिभुवनात तक्षका आणिला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य असे परियेसा जो असे गुरुद्वेषक त्याची कैचापर लोक अंती होय कुंभीपाक गुरुद्रोह पातक राशी संतुष्ट करिता गुरुसी काय न साधे तयासी वेदशास्त्र ज्ञानराशी लाधे शन न लागता ऐसे जाणुनी मानसी वृता हिंडे अविद्येसी जाई आपुल्या गुरुपाशी तोची तुझ तारील त्यांचे मन संतुष्टता तुझ मंत्र साध्य त्वरित मन करुणी निश्चित त्वरित जाय म्हणती दे का ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र झाला अतिज्ञाता चरणावरी ठेविला माता विनय तसे तयेवेळी जय जयाजी गुरुमूर्ती तुची साधन परमार्थी माते निरोपले प्रीती तत्वबोध कृपेने गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज अमित गुरूंचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट सुवर्णादी लोह सकळ भिन्न होता सांदवेल होता भिन्न मुक्ता फळ केवी पुन्हा ऐक्य होय अंतकरण भिन्न झाले असता प्रयास असे एक करिता ऐसे माझे मन असता काय उपयोग वाचुने ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचुने जीवितवाची आशा नाही प्राण तेजीन गुरुपासी ऐसे परी श्री गुरुसी विनवे ब्राह्मण अतिहर्षी नमुनी निगे वैराग्यसी निश्चय केला प्राण तेजू उत्तम झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तक्षणी जैसी कापरा सरसी वनी लागता परियसी जळोनी जाये तोरेसी तैसी तयासी झाले या कारणे पापाशी अनुमुक्त होता परियसी शालन होईल त्वरितेसी शतजन्मीचे पाप जाये निर्वाण रूपे द्विजवर निघाला तेजू कलेवर ओळखले गुरुवर पाचारिले तयासे बोलावणे या विप्रासी निरोप देती कृपेसी न करी चिंता तो मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझे मनी दुष्कृत गेले जळोनी एक चित्ते करून या स्मरी आपुले गुरुचरणात येवेळी श्री गुरुशी नमन केले चरणांसी जगद्गुरु तुची होसी त्रयमूर्ती अवतार तव कृपा होय जरी पापे कैची शरीरी उदय होता तमारी अंधकार केवी राहे ऐशिया परी श्री गुरुशी स्तुती करी भक्तीसी रोमांच उठले अंगाशी सद्गतीत कंठ झाला निर्मळ मनेसी तयवेळी माता ठेवी चरणा कमळे विनवी तसे करुणा बहाळी तारी तारी श्री गुरुराया निर्वाण देखुनी अंतकरणी मस्तकी ठेवी दक्षिणपाणी ज्ञान झाले तक्षणी त्या ब्राह्मणासी परियेसा वेदशास्त्रे तात्काळ मंत्रशास्त्रे आदी सकळ प्रसन्न झाले गुरुदयाळ काय न्यून त्या विप्रासी परिस लागता लोहासी होय सुवर्ण बावन कशी तैसे त्या ब्राह्मणासी ज्ञान झाले परियेसा आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपती तयासी आमुचे वाक्य परियसी जाय त्वरित गुरुजवळी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेसी संतोष होईल भरमसी तोची आपण सत्यमानी से परिस गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभोखिती निरोप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपासी निरोप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परियेसी आले भिल्लवडी ग्रामस्थी भुवनेश्वरी सनिध कृष्ण पश्चिम तटकासी
औदुंबर वृक्ष परियेसी श्री गुरुस्वामी राहिले गुप्तेसी एकचित्ते परियेसी सिद्ध मने नामधारकासी राहिले श्री गुरु बिल्लवाडीसी महिमा वाढिली बहुवसी प्रख्यात केले संगुण म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु श्री गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र विवेक बोधे शिष्य पवित्र गुरु भजने पवित्र सर्व विद्या पावले इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाख्यान्य सिद्ध नामधारक संवादे गुरु शुश्रूषण नाम षोडशाध्याय ओवी संख्या 167 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु।